ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. श्रीकृष्णांचा अर्जुनाला उत्तर. भाग 5. ओव्या आहेत 74 ते 83 आणि गीतेचा श्लोक 4. श्रद्धा कशी ओळखावी. श्रद्धा त्रिविध असते, पण कोणत्या माणसाची श्रद्धा कोणत्या प्रकारची असते ते कसे ओळखावे ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. श्लोक 4. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात, राजस श्रद्धेने घडलेले यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तामसी श्रद्धेने वळलेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात. तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. तर झाड जसे फुलावरून ओळखता येते अथवा बोलण्यावरून जसे मन जाणता येते अथवा या जन्मातील सुखदुःखांच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते, तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिनी देखी जती तेवानी अवधारीपा. त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे समजली जातात तो प्रकार एक. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आथी. तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे स्वर्ग प्राप्तीकडे असते. ते विद्या जात पढती यज्ञ क्रिये निवडती किम बहुना पडती देवलोकी. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञ क्रियेत निष्णात होतात, फार काय सांगावे, ते देवलोकी जातात. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसा खेचरा हन. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आणि जे राजसी श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पासी जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे. तामसी श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व जी निर्दयपणाने फार कठोर आहे ती मी तुला सांगतो. जीववधे साधूनी बळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. जीवांच्या वधाने बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी भूते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजतात. ते तमोगुणाचे सार काढूनी निर्मिले नर जाण तामसी येचे घर श्रद्धेचे ते. ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि ते तामसी श्रद्धेचे घर आहेत असे समज. ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगतू असे. याप्रमाणे जगामध्ये या 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा होते, पण मी हे एवढ्या करता सांगत आहे की जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्ध येरी दोन्ही विरुद्ध सांडाबिया. जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाणे अर्जुना जतन करावी व दुसऱ्या 2 विरुद्ध अकल्याणकारक आहेत त्या टाकाव्यात. श्रद्धा ही त्रिगुणात्मक असल्यामुळे सर्वच प्राणी मात्र हेही त्रिगुणात्मक आहेत व जो गुण जास्त प्रभावी असतो त्याप्रमाणे ते सात्विक, राजस अथवा तामस स्वभावाचे ठरतात. हे भगवंतांनी स्पष्ट केलं आणि त्या माणसाचे कर्म हे त्याच्या स्वाभाविक प्रकृतीनुसार सात्विक, राजस व तामस ठरते. तेव्हा त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे कसं कळणार. त्याचे उत्तर भगवंत या श्लोकात देत आहेत की सात्विक वृत्तीचे लोक देवतांची उपासना करतात, राजस प्रकृतीचे लोक यक्ष राक्षस वगैरेंची अर्चना करतात, तर तामस प्रकृतीचे लोक मृतात्मे भूताखेतांची आराधना करतात. एकूण त्या व्यक्तीच्या आराध्य देवतेवरून त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे त्याचे अनुमान बांधता येतं. ज्ञानदेव या श्लोकाचं स्पष्टीकरण करण्यापूर्वी श्लोकाची पार्श्वभूमी विशद करतात की जर एखाद्याची श्रद्धा कशी आहे हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडला असेल तर त्या मनुष्याचं आचरण हेच ती श्रद्धा ओळखण्याचं चिन्ह आहे. दृष्टांत देताना म्हणतात की झाडाच्या पानावरून
काही वेळा झाड कोणते आहे ते ओळखू येत नाही, पण झाडावर फूल उमलले की ते झाड कोणते आहे ते कळून येते. किंवा वचनम शीलम आख्याती असं वचन आहे. मनुष्याच्या बोलण्यावरून त्याचं अंतःकरण कसं असावं त्याचा अंदाज बांधता येतो. या जन्मी प्राप्त झालेला देह हा पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे. त्या जन्मातील फळे भोगण्यासाठी हा नवीन देह मिळालेला असतो. अर्थातच या जन्मात कोणती फळे भोगावी लागली आहेत त्यावरून पूर्वजन्मात कोणते कर्म केले असलं पाहिजे ते जाणता येतं. त्याप्रमाणेच मनुष्याच्या आचरणावरून तो कसा वागतो, कोणाची उपासना करतो त्यावरूनही त्याची श्रद्धा कशी असावी हे कळून येतं. ज्याचा पिंड सात्विक आहे त्याला साधारणपणे स्वर्गप्राप्तीची आवड असते. त्यासाठी ते लोक सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञक्रिया जाणून घेतात व आपल्या सात्विक कर्माने देवलोक प्राप्त करून घेतात. राजस श्रद्धेने युक्त लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात, तर तामस श्रद्धेने युक्त असणारे लोक अत्यंत भयंकर कर्माचे आचरण करतात. हे लोक अत्यंत निर्दय असतात. जीवांचा वध करून ते स्मशानात भूते व प्रेते यांचे समुदाय पूजतात. ज्ञानदेव या तामसी श्रद्धेची निंदा करत आहेत. ते सांगतात की ही श्रद्धा केवळ पापराशी आहे. असे लोक तमोगुणाचा जणू काही अर्कच आहेत. भगवंत त्रिविध श्रद्धेचे वर्णन का करत आहेत ते स्पष्ट करून सांगताना म्हणतात की या तीन श्रद्धा कशा प्रकारच्या आहेत ते कळले तर राजस व तामस श्रद्धांचा त्याग करून सात्विक श्रद्धेचे जतन करता येईल. पुढे ज्ञानदेव सात्विक श्रद्धेचे जतन का करावे ते सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.